अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत जनावरे गाभण न राहण्यामागील कारणे। फायदेशीर दुग्धोत्पादनासाठी जनावरांची विकसित जात आणि निरोगी जनावरांची योग्य देखभाल ठेवणे महत्त्वाचे असते। यासाठी जनावरांना नियमित संतुलित आहार पुरवावा आणि गाभण न राहण्यामागील कारणांवर पशुवैद्यकांकडून योग्य ते उपचार करावेत। जनावरांची प्रजनन क्षमता आर्थिक उत्पादनाचा मुख्य आधार असते। प्रजनना संबंधित अडचणींमुळे दोन वेतामधील अंतर वाढल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी एका वर्षातून प्रत्येक जनावरापासून 8 ते 9 महिन्यांपर्यंत दूध आणि एक निरोगी वासरू मिळायला हवे। पुन्हा गर्भाधान म्हणजे साधारणतः गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर 50 ते 70 दिवसांमध्ये नियमितपणे ऋतुचक्र यायला हवे। तसेच 90 ते 120 दिवसांमध्ये पुन्हा जनावर गाभण राहायला हवे। जनावर गाभण न राहिल्यास जेव्हा गाय किंवा म्हैस 3हून अधिक वेळेला 20 ते 21 दिवसांच्या अंतराने पुन्हा माजाची लक्षणे दाखवते आणि प्रत्येक वेळी वळू किंवा कृत्रिम रेतनाद्वारे भरण करून सुद्धा गाभण होऊ शकत नाही, अशा जनावरांना वैद्यकीय भाषेत पुन्हा गर्भाधानच्या आवश्यकतेचे जनावर असे म्हणतात। पुन्हा गर्भाधान जनावरांमध्ये कोणतेही स्पष्ट किंवा विशेष आजारांची लक्षणे दिसून येत नाहीत, परंतु केवळ एकच महत्त्वपूर्ण बाब समोर येत असते, ती म्हणजे जनावर प्रत्येक वेळी 20 ते 22 दिवसाच्या अंतराने माजावर येते आणि रेतन करून देखील ते गाभण राहत नाही। आता आपण पाहू जनावरांमधील गाभण न राहण्यामागची कारणे। जनावरांच्या गाभण न राहण्यामागे अनेक कारणे असतात, ज्यात प्रामुख्याने पुढील कारणे दिसून येतात। जनावरांच्या जननेंद्रियामध्ये विशेष प्रकारच्या जीवाणूंच्या उदाहरणार्थ ब्रुसेला, ट्रायकोमोनास, लिस्टीरिया, कॅम्पिलोबॅक्टर इत्यादींच्या संक्रमणामुळे जनावरांमध्ये गर्भ राहत नाही। तसेच जनावरांच्या माजाची लक्षणे 20 ते 21 दिवसांच्या अंतराने प्रदर्शित होत राहतात। यामुळे जनावरांमध्ये रिपीट ब्रीडिंगची समस्या उद्भवत राहते। खनिजे तसेच व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे देखील जनावर नियमितपणे गाभण राहू शकत नाही। दुधाळ जनावरांच्या आहारात दररोज 50 ग्रॅम खनिज मिश्रणे दिल्यास जनावरांच्या गाभण न राहण्यामागील समस्यांवर मात करणे प्रभावी ठरते। गाभण जनावरांना योग्य व संतुलित आहार न देणे किंवा योग्य देखभाल न करणे पुन्हा गर्भाधानचे एक महत्त्वाचे कारण आहे। काही वेळेस जनावरांच्या अंडाशयातील कमतरतेमुळे किंवा काही आवश्यक संप्रेरकांच्या कमतरतेमुळे देखील जनावर गाभण राहत नाही। सामान्यतः उष्णतेमुळे किंवा उन्हाळ्यात म्हशींमध्ये माजाची सौम्य किंवा शांत लक्षणे दिसून येतात। अशा वेळी म्हशींचा माज ओळखून जनावर भरवले नाही तर रिपीट ब्रीडिंगची समस्या उद्भवत राहते। अशा वेळी पशुपालकाने जनावरांमधील माजाच्या लक्षणांवर नियमितपणे बारकाईने लक्ष ठेवावे। योनी मार्गाच्या अपूर्ण वाढीमुळे देखील जनावर गाभण राहण्यात अडथळे निर्माण होतात। गर्भाशयाची अपूर्ण वाढ यामुळे जनावर गाभण राहत नाही। अंडाशय व अंडकोशाची झालेली अपूर्ण वाढ जनावरांच्या गाभण राहण्यात अडथळे तयार करते। गर्भाशयाच्या आजाराबाबत असलेली जनावरांमधील आनुवंशिकता देखील गर्भधारणेमध्ये अडथळे निर्माण करते। नराच्या वीर्यातील शुक्रजंतूंची कमतरता देखील जनावर गाभण न राहण्यास कारणीभूत ठरते। गर्भाशयातील दाहामुळे गर्भ राहण्यात अडथळे तयार होतात। जनावरातील माजाची लक्षणे सारखे हंबरणे आणि बैचेन होणे, दूध उत्पादनात कमी येणे, योनीतून पारदर्शक चिकट द्रव बाहेर येणे, योनीतील आतील भाग लालसर होणे व बाहेरील भागास सूज आल्यासारखे वाटणे, इतर जनावरांना चाटणे, इतर जनावरांवरती चढणे, थोड्या वेळाने अडकत लघवी करणे, वारंवार शेपटी ताठ करणे किंवा वर खाली करणे, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणे इत्यादी प्रकारची माजाची लक्षणे जनावरांमध्ये दिसून येतात। तर मंडळी, आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहता येतील। अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।